धनगर समाजाला आरक्षण द्या, अन्यथा सांगली जिल्हाधिकारी तहसील कार्यालयात मेंढरे घुसू. तुकाराम बाबा. सोन्याळमध्ये रास्ता रोको, शिंदे सरकारवर डागली तोफ. राज्यातील महायुतीचे सरकार आरक्षणावरून समाजात तेढ निर्माण करण्याचं काम करत आहे. ज्या स्वातंत्र्यवीर शिंगरोबा धनगरांनी इंग्रजाला सह्याद्रीच्या डोंगर दऱ्यातून वाट दाखवली, त्याच धनगर समाजाला आज आरक्षणासाठी उतरावं लागतंय. ही शोकांतिका असल्याची खंत व्यक्त करत चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडेबाबा मानवमित्र संघटनेचे सर्वेसर्वा हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराज यांच्याकडून राज्य शासनाने धनगर समाजाला आरक्षण द्यावं, अन्यथा येणाऱ्या काळात जिल्हाधिकारी तहसील कार्यालयात मेंढरे घुसू असा इशारा दिलेला आहे. जत तालुक्यातील सोन्याळ फाटा येथे हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली धनगर समाजाच्या आरक्षणासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं होतं. सकाळी 10 वाजता सोन्याळ फाट्यावर रास्ता रोको आंदोलनास सुरुवात झाली. रास्ता रोको आंदोलनाने जत उमदी महामार्गावरील वाहतुकीची मोठी कोंडी झाली. रास्ता रोकोमध्ये मेंढपाळ तानाजी कुलाळ यांनी आपली मेंढरे रस्त्यावर उभी करत वेगळ्या पद्धतीनं रास्ता रोको आंदोलनात सहभाग नोंदवला आणि यावेळी धनगर समाजाचे कार्यकर्ते तसेच मेंढपाळ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. त्याचबरोबर ज्या धनगर समाजाच्या धनगर बांधवांनी या शिगोबा धनगरनी यांनी रस्ता दाखवला, त्या धनगर बांधवाला आज रस्त्यावरती उतरून मेंढर देखील या आंदोलनाला पाठिंबा देऊन रस्त्यावरती उतरून एक आगळा वेगळं आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. माझी प्रशासकाने विनंती आहे, एक धनगर समाजच नव्हे तर मराठा समाज असेल, धनगर समाज असेल, इतर समाज असेल, त्या प्रत्येक समाजामध्ये जी भांडणाची कीड निर्माण करून वेगवेगळ्या माध्यमातून त्या लोकांच्या मध्ये भरकवण्याचं काम चालू आहे. एका समाजापुरतं मर्यादित न राहता आपण त्या सर्व समाजाला योग्य ते न्याय देऊन समाजामध्ये माणसामध्ये वाद न लावता एक एकुलपा हे महाराष्ट्र एक संतांची भूमी आहे. त्या संतांच्या पवित्र भूमीमध्ये अशा पद्धतीचं आतापर्यंत एवढ्या खालच्या लेवलचं राजकारण किंवा एवढ्या खालच्या लेवलचं समाजामध्ये आमच्यामध्ये वाद निर्माण करण्याची भूमिका त्या प्रशासकाच्या माध्यमातून होते. माझी ह्या आंदोलनाच्या माध्यमातून विनंती आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सोन्याळ.